जे लाविले रोप बहरिले वटवृक्षापरी फांद्या फांद्यावरुनी कोकिळ कुंजन करी. पोलके घराण्याच्या वंशवेलीची मुळं पेशवे काळात रुजलेली दिसतात. 17व्या शतकाच्या सुरुवातीचा तो काळ. पेशव्यांचं शहर म्हणून ओळखलं जाणारं सातारा जिल्ह्यातील ऐतिहासिक गाव वाई, कृष्णा नदीच्या काठावर वसलेलं आणि दक्षिण काशी म्हणून प्रसिद्धीस पावलेल्या या धार्मिक क्षेत्रात ब्राह्मण भट आदी मंडळी संस्कृतचं अध्ययन आणि अध्यापनाचं कार्य करीत. छत्रपती शाहू महाराजांनी धनाजी जाधव, खंडो बल्लाळ आणि बाळाजी विश्वनाथ भट यांच्या सहकार्यानं राज्यकारभारास सुरुवात केली. त्यावेळी बाळाजी विश्वनाथांनी मराठा आरमाराचे प्रमुख कान्होजी आंग्रे यांना छत्रपती शाहूंच्या पक्षात आणलं. त्यांच्या या कर्तबगारीवर खुश होऊन छत्रपतींनी पेशवाईची वस्त्र लढवय्या अशा बाळाजी विश्वनाथ भट यांच्या अंगावर चढवली. छत्रपती शाहू महाराजांना हिंदूंच्या देवस्थानाचा आणि विद्वानांचा अपार आदर. वाईच्या देवस्थानाचा कारभार ब्राह्मण भट मंडळींकडेच होता. पुढील काळात पेशवाईचा अस्त झाला आणि इकडे नागपूरकर भोसल्यांनी आपलं राज्य स्थापन केलं. भोसल्यांना साम्राज्याचा विस्तार करावयाचा होता. त्याकरता त्यांनी शाहूराजांच्या सैनिकांची मदत घेतली. परीट, न्हावी, लोहार आणि ब्राह्मण भट आदी मंडळी त्यात समाविष्ट करण्यात आली. शत्रूंवर स्वारी करण्याचा मुहूर्त काढून देणं, अनुष्ठान करणं ही कामं ब्राह्मण भट करीत असत. राजांनी बंगालवर स्वारी केली. मोहीम फत्ते करून राजे माघारी आले आणि अतिशय प्रसन्न होऊन त्यांनी भटांना रामपायली या एका जंगलात वसलेल्या खेड्यात 100 एकर जमीन, आमराई आणि रामाचं लाकडी देऊळ बांधून दिलं. देऊळ बांधण्यापूर्वी चंदन नदीच्या प्रवाहात रामाची मूर्ती सापडली आणि त्या मूर्तीची तात्पुरती स्थापना कडुलिंबाच्या झाडाखाली उघड्यावरच केली गेली. त्या मूर्तीची आता नव्यानं लाकडी देवळात स्थापना करून देण्यात आली. हे देवस्थान पोलके म्हणजे भट यांना राजे भोसले यांच्याकडून देण्यात आला आहे. अशा आशयाचा मोडी लिपीमध्ये लिहिलेला ताम्रपट त्या काळी देवळावर लावण्यात आला. आजही ते मंदिर रामपायली इथं बघायला मिळतं, परंतु ताम्रपट आता अस्तित्वात नाही. मोरबा पोलके रामपायलीच्या देवळाचे मुख्य पुजारी. त्यांनी रामाच्या देवळाचा ताबा सोडला. तेथील जमीन, आमराई विकली आणि नोकरी करण्याच्या उद्देशानं ते पवनीला आले. भंडारा जिल्ह्यातील पवनी इथं पोलक्यांचं घर आणि स्मारक होतं. सद्यस्थितीत पवनी या गावी घराचे अथवा स्मारकाचे कोणतेही अवशेष शिल्लक नाहीत. मोरबा पोलक्यांना 2 मुलं होती. दोन्ही मुलं पुढे पवनी सोडून भंडारा इथं स्थायिक झाली आणि तेथील प्रसिद्ध सावकार गणपतराव पांडे यांच्याकडं मुखत्यारी करू लागली. मंथनी रामपल्लीवार हे घराणं मूळचं आंध्र प्रदेशातलं.
पोटापाण्याचा व्यवसाय करण्याकरता ते तिरोडा इथं आले आणि भिक्षुकी करू लागले. पुढे ते जोशी नावानं ओळखले जाऊ लागले. त्यांना सखाराम आणि बकाराम अशी 2 मुलं. सखाराम हे अविवाहित. बकाराम यांना रामकृष्ण नावाचा एकुलता एक मुलगा होता. याच रामकृष्णला मोरबा पोलके यांचे नातू आबाजी पोलके यांनी 100 एकर जमीन आणि राहतावाडा दान स्वरूपात दिला. या घटनेचा आणि स्थळाचा मागोवा घेण्याकरता अरविंद आणि मीना तसंच प्रदीप आणि रंजना पोलके यांनी तिरोडा येथील जोशींचे वंशज प्रभाकर जोशी यांच्या घराला भेट दिली. प्रभाकर जोशी यांनी त्यांना दान स्वरूपात मिळालेली जमीन, जुनं घर, विहीर तसंच नंतर बांधलेली 5 मोठी घरं दाखवली. सरसंघचालक आणि संघ संस्थापक डॉक्टर हेडगेवार हे त्या परिसरात प्रचारार्थ गेले असता त्यांचा मुक्काम याच जोशी यांच्या घरी असायचा. आजही जोशी यांच्याकडे 35 एकर जमीन लागवडीखाली आहे. पण बरीचशी जमीन त्यांनी दान म्हणून दिली आहे, तर काही जमीन विकली आहे. मोरबा पोलके यांना 2 मुलंच होती, मोरेश्वर आणि हरबाजी. पुढं मोरेश्वरला माधव आणि हरबाजीला आबाजी असा प्रत्येकी एक मुलगा झाला. भटांचे पोलके कसे झाले याचे पुरावे आज उपलब्ध नसले तरी 1868 नंतर पोलके आडनाव प्रसिद्ध पावलं आणि पोलक्यांचा वटवृक्ष पुढच्या काळात वाढतच गेला. माधवचा मुलगा हरिभाऊ यांना 5 मुले आणि 1 मुलगी, तर आबाजीचा मुलगा रामचंद्र यांना 3 मुलं आणि 3 मुली अशी एकूण 12 बहीण भावंडांची वंशवेल पुढं बहरत गेली आणि आज या वंशवेलीवर 180 सदस्यरूपी फुले उमलली आहेत. हरिभाऊ उर्फ दादाजी नागपूरला घटाट्यांकडे मुनीम होते. त्यापूर्वी त्यांनी प्रपंचासाठी पवनी, भंडारा अशी बरीच वणवण केली. हरिभाऊ आणि सखुबाई यांचा मोठा प्रपंच होता. ज्येष्ठ मुलगा मोरेश्वर, दुसरा रामराव, तिसरा लक्ष्मण, चौथा नारायण आणि 5वा शंकर आणि सर्वात लहान मुलगी हरिणी. या सर्व मुलांना त्यांनी शिकवलं, मोठं केलं. ज्येष्ठ मुलगा मोरेश्वर काही काळ नागपूरला महाराज बागेत नोकरीला होते, पण नंतर ते शेतीच्या गावी म्हणजे सावलीला स्थायिक झाले. रायपूरच्या देशपांड्यांच्या दुर्गाबाईशी विवाह झाल्यानंतर त्यांना 4 मुलं आणि 4 मुली झाल्या. माधव म्हणजेच भैयासाहेब हे त्यांचे ज्येष्ठ पुत्र. भैयासाहेबांचे आयुष्य इतरांपेक्षा फार वेगळे होते. छत्तीसगड जिल्ह्यातील महासमुंद इथं जन्मलेले माधवराव अतिशय उमद्या व्यक्तिमत्वाचे होते. त्यांचं हस्ताक्षर इतकं सुंदर की भारताचे पहिले सिव्हिल इंजिनियर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांनी त्यांना फाउंटन पेन बक्षीस दिला होता. त्यांचा आवाजही छान होता. सैगलची गाणी ते अतिशय छान म्हणत. पेट्रोल पंपावर 15 रुपये पगारावर नोकरी करून खर्च भागत नव्हता म्हणून त्यांनी 1939 साली द्वितीय महायुद्धाचे वेळी भारतीय सैन्यात प्रवेश घेतला. कुणालाही न सांगता घरातून निघून गेलेले माधवराव पुढे ट्रेनिंगसाठी विदेशात गेले. पोलके घराण्यातले विदेशात जाणारे ते पहिले व्यक्ती. 7 वर्ष सैन्यात असताना त्यांनी फ्रान्स, इटली, व्हॅटिकन, रोम, पॅरिस, इराण, इराक
आदी देशांच्या मोहिमांमध्ये सहभाग घेतला. 1945 साली ते युद्धाचा बॉन्ड संपवून नागपूरला परत आले. पुढे त्यांनी एम्प्लॉयमेंट एक्सचेंजमध्ये नोकरी केली. वरिष्ठ अधिकाऱ्यानं अपमान केला म्हणून नोकरीला रामराम ठोकला. पुढे कुटुंबाची फरफट, नोकरीची वणवण अशी बरीच झाली. पण उषा कंपनीतील नोकरीनं त्यांना आधार दिला. मुलांचं शिक्षण, मुलींचं लग्न, नातू पणतू अशा गोतावळ्यात असताना 2007 साली ते आयुष्यातून सुखासमाधानानं निवृत्त झाले. मोरेश्वर पोलके यांचे द्वितीय चिरंजीव यादवराव अतिशय हुशार, परंतु गरिबीमुळे 7व्या वर्गापर्यंत शिक्षण झालं आणि ब्रुकबॉन्ड कंपनीत चांगल्या पदावर नोकरी केली. उत्कृष्ट कामाबद्दल त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले. डॉक्टर टिल्लू यांची कन्या पुष्पा हिच्याशी त्यांनी विवाह केला. 2 मुलं आणि 1 मुलगी असा त्यांचा संसार बहरला. हरिभाऊ कालांतरानं रामपायलीहून सावलीला आले. तिथं त्यांचा दुसरा मुलगा रामराव यानं काही काळ शिक्षक आणि नंतर आमगावच्या जमीनदाराकडे मुनीम म्हणून काम केलं. रामराव काही काळ काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष देखील होते. भंडारा येथील टेंभेकरांची कन्या जानकीशी विवाह झाल्यानंतर 2 मुलं आणि 4 मुली त्यांना झाल्यात. हरिभाऊंचा तिसरा मुलगा लक्ष्मणराव अतिशय मायाळू, कष्टाळू आणि सामाजिक व्यक्तिमत्व होतं. कॉटन एजंट म्हणून सुरू केलेला त्यांचा व्यवसाय याच कष्टाळू स्वभावामुळे बहरला आणि दिल्ली, पंजाब, हरियाणापर्यंत पोहोचला. चंद्रपूरचे सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर व्यंकटेश वझलवार यांची कन्या सोनूताईशी त्यांचा विवाह झाला. लक्ष्मणरावांचे ज्येष्ठ चिरंजीव मधुकर स्वभावानं अतिशय शांत, शिक्षणाची आवड आणि कलाप्रेमी व्यक्ती. काव्य, नाटक, गायन यांचा मनापासून त्यांनी आस्वाद घेतला. ते आकाशवाणीचे नावाजलेले नाट्य कलावंत होते. टपाल खात्यातील नोकरी सांभाळून त्यांनी MA केलं. चौथा नारायण, त्यांनी एक्साईज आणि सेल्स टॅक्स विभागात मोठ्या हुद्द्यावर नोकरी करून निवृत्ती स्वीकारली. साहेबी रुबाब असलेले नारायण हे पोलके कुटुंबातील त्यांच्या पिढीपर्यंतचे, कॉलेजपर्यंतचे शिक्षण घेतलेले एकमेव सदस्य. नारायणरावांचा ज्येष्ठ पुत्र प्रकाश मुंबईला विक्रीकर विभागात नोकरीला होते. सोबतच त्यांनी LLB केलं. प्रामाणिकपणा आणि स्वकर्तृत्वावर त्यांना 2 वेळा बक्षीस मिळालं. 5वे शंकरराव अतिशय हरहुन्नरी, पेहलवान, पट्टीचे पोहणारे असे होते. विनोदी स्वभावाचे शंकरराव 21 वर्षांचे असताना स्वर्गवासी झाले. हरिभाऊंची 6वी मुलगी हरिणी, जिला सर्व रमा आत्या म्हणून ओळखतात, तिनं आमगावच्या आकांत घराण्यातील गंगाधररावांची पत्नी होऊन संसार यशस्वी केला. बालाघाटचे एक प्रतिष्ठित जोडपे म्हणून ते प्रसिद्ध होते. हरिभाऊंचे एकुलते एक चुलत भाऊ रामचंद्र उपाख्य आबाजी भंडारा येथील श्रीमंत मालगुजार गणपतराव पांडे यांच्याकडे मुनीम होते. त्यांना निळकंठ, दत्तात्रय आणि गंगाधर अशी 3 मुलं तर 3 मुली होत्या. निळकंठला कुस्ती आणि पेहलवानीचा शौक होता. मंदिरातील मूर्तीची पूजा हाच त्यांचा व्यवसाय. एका पायानं अपंग असलेला त्यांचा लहान भाऊ गंगाधर त्यांच्यासोबतच राहत असे. 3 मुलींचे चांगल्या श्रीमंत घराण्यात विवाह झाले. भालचंद्र हे निळकंठरावांचे एकुलते एक अपत्य. अतिशय हुशार आणि मेहनती असलेल्या भालचंद्रला शिक्षणाची आवड होती. प्रतिकूल परिस्थितीचा सामना करीत त्यांनी LLB पर्यंत शिक्षण घेतलं. निवृत्तीनंतर वकिलीची प्रॅक्टिस केली. दत्तात्रय पोलके यांच्या 7 मुलांमध्ये अरुण हे 6वे होते. इंटरपर्यंत शिक्षण झाल्यानंतर त्यांनी पोलीस विभागात शिपाई म्हणून काम केलं. पहिल्या पिढीच्या संघर्षमय जीवनाचा आढावा घेत असतानाच आज जवळपास 6 पिढ्यांनंतर पोलके घराण्याची ही वंशवेल बहरत गेली. ती थेट अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलियापर्यंत. पोलक्यांचे नातू पणतू आज विविध क्षेत्रात मोठ्या पदांवर कार्यरत आहेत.
पोलक्यांची कुलदेवता माहूरची रेणुका माता, पण त्यांचं खरं आराध्य दैवत उजव्या सोंडेचा सिद्धटेकचा सिद्धिविनायक. पोलके घराण्याचं गोत्र जमदग्नी वत्स. असं सांगतात की पूर्वी घराण्याचं कुलदैवत श्रीराम होते. श्री सिद्धिविनायक गणपती 5-6 पिढ्यांअगोदर नवसानं आलेला होता. गणेश चतुर्थीला उजव्या सोंडेच्या गणपतीची स्थापना करून 21 अनारशांचा फुलोरा नैवेद्य म्हणून अर्पण करण्याचा नवस बोलल्यामुळं पोलके घराण्याचा वंशविस्तार शक्य झाला. नागपंचमी हा देखील पोलके घराण्याचा कुळाचाराचा सण. महालक्ष्मी पूजन, गोकुळाष्टमी, आठवी, चंपाषष्ठी हे सण पोलके घराण्याचे महत्वाचे सण आहेत. दसऱ्याच्या दिवशी तांदुळाच्या राशीनं तयार केलेल्या रावणाचा वध करून त्यात लपवून ठेवलेली संपत्ती लुटण्याची एक खास प्रथाही पोलके घराण्यात उत्साहानं साजरी केली जाते. पोलके घराण्याचे हे सण, चालीरीती, प्रथा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचाव्या, मुलांना नात्यातला जिव्हाळा, प्रेम, ओलावा, गोडवा काय असतो हे कळावं म्हणून हा खटाटोप. केलं कलमच्या समर्पयामी सिद्धिनायक देवता भ्यो नमो नमः केळ त्याचे फळ पुण्यप्रदान शांती सुवर्ण दक्षिणां समर्पयामि श्री सिद्धिनायकाय नमः नमो नमः. कथा वाचतोय शांत चित्ताने ऐकायची. म्हणजे ओवीबद्ध आहे, लहान आहे, मोठी पोथी काही आणली नाही. ओम श्री आद्य वंदनीय वंदन विघ्नहर्ता गजानन वंदन गणरायस्य वंदन वंदन विघ्नेशा. रामाचा
संकटी पावावे निर्माणी रक्षावे वंदना जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती जय देव देवीची म्हणून घ्या संसारी नाथ नाथे अंबे करुणा विस्तारी बारी बारी जन्म मरणाते हारी हारी पडलो आता संकट निवारी जय देवी जय महिषासुरमर्दिनी महिषासुरमर्दिनी सर्वेश्वर वरदे तारक संजीवनी जय देव प्रसन्नोदने प्रसन्नोदशी निर्दाशा देशापासून सोडी दुःखापासून सोडी सोडी वो पाशा अंबे तुझ वाचून कोण पुरील आशा लिंगाला देशा जय देवी महिषासुरमर्दिनी महिषासुरमर्दिनी सर्वेश्वर वरदे तारक संजीवनी रक्तं लंबोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पे सुपूजितं भक्तानुकम्पितं देवं जगत्कारणमच्युतम् आविर्भूतं च सृष्टायादो प्रकृतेर्वशात्परम् एवं ध्यायति योगं योगी योगिनाः नमो रातपते नमो गणपतये नमः प्रपतपते नमस्ते अरुणभगवानाय देवताय विघ्नाशिने शिवसाय कल्पते सहस्रनाममेधते सर्वविघ्ननिवारते सर्वमहापापमुच्यते सायं ज्ञानो सपादियान् भवति सहस्रवदनात् इदं नावदिते कथम् अनेन साधयेत अनेन गणपतिः विदिच्यते सवाग्मी भवति चतुर्धा मनुष्यपति स विद्यावान् भवति इत्यर्थवाक्यं ब्रह्माद्यावरणं विद्यात् न विवेति कदाचनेति यो दुर्वान् पुरैर्येत प्रवर्तते भवति यो नाशयति स यशोवान् भवति समृद्धिवान् भवति यो मोदकसहस्रेण यजति स वाञ्छितफलमाप्नोति स सर्वलभते सर्वलभते अष्टौ श्रावणान् दग्धग्राहित्वा
सूर्यवर्चस्वी भवति सूर्यग्रहे महाविद्यात्मा संवितो तेजस्विनावधीतमस्तु मा ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः ओम स्वस्ति इन्द्रो वृषभाः स्वस्ति नमो वेदाः स्वस्ति नमस्कारो वरिष्ठैः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु ओम शांति शांति शांति। गणपती बाप्पा सांभाळून एकमेकाला नाही तर सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा। सुस्वागतम। आपणा सर्वांना सरत्या दीपोत्सवाच्या अनेक शुभेच्छा। आज शुक्रवार दिनांक 16 नोव्हेंबर 2012। आज आपण सर्वजण प्रथम पारिवारिक संमेलनासाठी एकत्र आलो आहोत। आजपर्यंत बारशापासून तर 75वी 81वी सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा अनेक पारिवारिक कार्यांसाठी आपण एकत्र आलो आहोत, परंतु पारिवारिक संमेलन हा एक आगळा वेगळा कार्यक्रम आहे। उपस्थित सर्व नातेवाईकांचे आणि मान्यवरांचे पुनश्च हार्दिक स्वागत करून आजच्या कार्यक्रमाच्या पुढच्या टप्प्याची सुरुवात करूया। सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे या उक्तीप्रमाणे आपण गणेशाची पूजा करण्याचे ठरवले होते, तर आपण सत्यविनायक केलेला आहे आणि सामूहिक अथर्वशीर्षाचे पठणही आपण केलेले आहे। तर आता मी आपल्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणजे आपल्या परिवारातले ज्येष्ठ नागरिक श्री राजाभाऊ पोलके व श्री प्रभाकर पोलके उर्फ बाळ पोलके या दोघांनाही मी दीप प्रज्वलन करण्याची विनंती करते। की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन श्री बाळ पोलके यांचं स्वागत करावं। श्रीयुत राजा काका पोलके यांचं स्वागत श्री प्रदीप पोलके यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते। सौ मीना पोलके यांना विनंती करते की त्यांनी श्री चंद्रकांत पोलके यांचं स्वागत करावं। पोलके घराण्याचं कुलदैवत गणपती असल्यामुळे आजच्या कार्यक्रमाची सुरुवात मी गणपतीच्या एका गाण्याने कुमारी अक्षता पोलके हिला करायला सांगते। धावून करी पावन गौरी नंदना, ये धावून करी पावन गौरी नंदना, तुझ वंदन श्री गजानना, तुझ वंदन श्री गजानना, श्री गजानना, श्री गजानना। सकल कलांची सेवा हाच धूप हाच दिवा, सकल कलांची सेवा हाच धूप हाच दिवा, ओवाळीन तुझ देवा देवा, ओवाळीन तुझ देवा। सेवा ही गोड करी पुरवी कामना, सेवा ही
शब्दातून लखलखीत सुरातून खणखणीत शब्दातून लखलखीत सुरातून मन घाली लोटांगण मन घाली लोटांगण नवरसमय सप्तरंगी सगुण प्रार्थना नवरसमय सप्तरंगी सगुण प्रार्थना श्री गजानना ओंकाराक्षण दोक्षण आकारतये कणकण ओंकाराक्षण दोक्षण आकारतये कणकण श्रोत्यांच्या डोळ्यातून हर्षातून टाळ्यातून श्रोत्यांच्या डोळ्यातून हर्षातून टाळ्यातून देई दर्शना ये धावून करी पावन गौरी नंदना तुझ वंदन श्री गजानना 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 गजानना. आपण सर्वजण ज्या कार्यक्रमासाठी एकत्र जमलो आहोत त्यामागे मुख्य हेतू हाच की सर्वांचे स्नेहमिलन व्हावे, आपणास आपल्या कुटुंबियांची अधिकाधिक माहिती उपलब्ध व्हावी, तसेच आपल्या कुटुंबाच्या वृक्षशाखेची फांदी कुठून आली आहे याची माहिती करणे हा होय. आपला जो वटवृक्ष तयार झाला त्यातल्या बऱ्याच व्यक्ती आज हयात नाही आहेत, तर त्या व्यक्तींना श्रद्धांजली वाहणे हे दिवंगतांची श्रद्धांजली वाहिल्याशिवाय आपल्या पुढच्या कार्यक्रमाची सुरुवात होत नाही. आमच्या मनात झाली स्मृतींची साठवण, त्या दरवळणाऱ्या स्मृतींनी दिली आज तुमची आठवण. आपल्या कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींकरता कृतज्ञता म्हणून आपण सर्वांनी मिळून दिवंगतांना श्रद्धांजली व्हायची आहे. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींची नावे मी पहिले वाचून दाखवते, त्यानंतर मी अशी खूण करील तेव्हा सगळ्यांनी उभं राहायचं आहे. 1 मिनिट झाल्यावर सगळ्यांनी खाली बसायचं आहे, मग मी अशी खूण करीन. श्री माधवराव मोरेश्वरराव पोलके, श्रीमती मालतीबाई माधवराव पोलके, श्री यादवराव मोरेश्वरराव पोलके, श्री मधुकरराव लक्ष्मणराव पोलके, सुमती सुनीती मधुकरराव पोलके, श्री भालचंद्र निळकंठराव पोलके, श्रीमती सिंधू भालचंद्रराव पोलके, श्री गोविंदराव मोरेश्वरराव पोलके, श्री प्रकाश नारायणराव पोलके, श्री अनिल दत्तात्रय पोलके, श्रीमती विद्या अनिल पोलके, श्री अरुण दत्तात्रय पोलके, श्रीमती अर्चना अरुणराव पोलके, श्री सुरेश दत्तात्रय पोलके, कुमार शुभम मोहनराव पोलके, श्रीमती मनोरमाबाई गंगाधरराव आकांत, श्रीमती वनमाला वामनराव आमटे, श्रीमती कमलताई माधवराव देऊळवाडकर, श्रीमती विमलताई नारायणराव सोनक, श्रीमती शशीताई भालचंद्र पांडे, श्रीमती श्यामला प्रभाकरराव कावळे, श्री दिगंबर मधुकरराव देशपांडे हे आपल्याच कुटुंबियातील दिवंगत व्यक्ती आहे. आता सर्वांनी कृपया 1 मिनिट उभे राहावे. नमस्कार मंडळी, मी अरविंद माधव पोलके. सर्वप्रथम सरत्या दिवाळीच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. येणारे नवीन वर्ष आपणा सर्वांना आरोग्यदायी भरभराटीचे जावो अशा सदिच्छा व्यक्त करतो. गेले 1 वर्ष 3 महिने ज्या गोष्टीचा ध्यास घेऊन आपण सगळ्यांनी जी कामे केलीत त्यात मुख्यत्वे करून श्रीमती वंदात्या कांत देसाई, श्री बाळासाहेब पोलके, श्री राजा काका, श्री प्रदीप व सौ रंजना, सौ भारती आणि सौ मीना पोलके यांनी जी कामे केली ती मूर्त रूपाने आज आपल्यासमोर येत आहेत. आजच्या वेगवान युगात प्रत्येकजण दिवसभराच्या रहाडगाडग्यात चक्रासारखा फिरतो आहे. कुणाला ठेच लागली का, कुणाला काही झालं का हे भान वळवून बघण्याची देखील आता उसंत नाही. अशा वेळी मी कोण आहे, कुठला आहे, माझे पूर्वज कोण आहे, कुठून आले आहेत, आजी आजोबा कुठले आहेत हे विचार तरी मनात कसे येतील.
आज मी आणि माझे त्रिकोणी कुटुंब, बस एवढेच पुष्कळ झालं. या मागचा पुढचा विचार करायला मला वेळ नाही आणि ज्यांना कधी पाहिलं नाही त्यांच्याबद्दल जाणून घेण्याचं मला काय करायचं आहे. या सगळ्या विचारांचा पार्श्वभूमीवर कौटुंबिक संमेलन हा विचार फारच आगळा वेगळा वाटायला लागला. या उपक्रमाबद्दल जसजशा घरामध्ये सामूहिक चर्चा विचार व्हायला लागल्या तसतशी त्यातील रोमांचकता कळायला लागली. ज्येष्ठ मंडळींची पहिली सभा सप्टेंबर 11 मध्ये बालाजीनगर येथे घेण्यात आली. त्यात उपक्रमाविषयी माहिती देण्यात आली. त्यानंतर लवकरच शंकरनगर येथे घेतलेल्या सभेत कार्यकारिणीची निवड करण्यात आली. कार्यकारिणी मंडळातील व्यक्तींनी प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. आज माझे आजोबा श्री मोरेश्वरराव हरिभाऊ पोलके यांनी आपल्या हस्ताक्षरात जुन्या काही महत्त्वाच्या नोंदणी करून ठेवल्या होत्या. त्या नोंदणीचा आधार घेऊन आम्ही त्याचा पाठलाग केला. तिरोडा, रामपायली, गोंदिया येथील भंडारा, सावली, डोंगरगाव, आमगाव, कामठा इत्यादी ठिकाणी भेटी दिल्या. यावेळी एक वेगळाच आनंद आणि उत्साह मनामध्ये होता. उत्साहाचे पंख लावून जणू आम्ही तरंगत होतो. त्यावेळी उगाचच मनामध्ये वाटून गेले, वा काय मोठे काम आम्ही करीत आहोत आणि हातात घेतलेले आहेत. पण क्षणातच हा विचार बाजूला सारून आम्ही कामाला लागलो. या कामाला सुरुवात केली. अर्थसहाय्य किती, कसे मिळवायचे, कसं ज्येष्ठ कुटुंब नसलेल्या व्यक्तींची लिखित माहिती गोळा करणे आणि त्यास व्यवस्थित संकलन करणे आणि सगळ्या कामांना मूर्तरूप देणे होत. कार्यकारिणी मंडळातील सगळ्यांनीच अतिशय उत्साहाने सगळी कामे अतिशय जबाबदारीने व मेहनतीने केली. आणि आज प्रकाशित होणारी वंशवेल पूर्ण झाली. ती आपल्या हाती देताना मला फार आनंदाची अनुभूती होत आहे. आपलं आडनाव भट होते आणि भट हे वाईवरून आले होते असं आजोबांच्या नोंदवहीत लिहून ठेवलेले आहे. मग श्री प्रदीप पोलके व रंजना पोलके यांनी वाई या गावाला भेट दिली. तेथे फोटो आणले. हे सगळे सचित्र वर्णन आपण सर्वांना इथे सादर करण्यात येणाऱ्या 25 मिनिटांच्या माहितीपटावर बघायला मिळणार आहेत. हा लघुपट म्हणजे माहितीपट तयार केला आहे मंजुषा जोशी यांनी. आपल्या अतिशय व्यस्त वेळेतून फार परिश्रमाने हा माहितीपट तयार केलेला आहे. याबद्दल व्यक्तिशः तसे कार्यकारिणी समितीतर्फे मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. वंशवेल ही स्मरणिका सगळ्यांच्या सहकार्याने आणि अथक परिश्रमातून साकारली आहे. यात लिहिणारे कुणीही सिद्धहस्त लेखक किंवा लेखिका नाहीत. त्यामुळे यात अनेक त्रुटी राहिल्या असतील, चुका झाल्या असतील, परंतु या चुका नजरेआड करून पूर्वजांनी अतिशय कष्ट करून सच्चेपणाने जपून आपलं जीवन पर्यायाने कुटुंबाला कसं घडविलं हे लक्षात घेणे जास्त महत्त्वाचे आहे. आणि या घटनावरच आपण लक्ष केंद्रित कराल अशी आशा व्यक्त करतो. या कार्यक्रमाकरिता सगळ्यांनीच अतिशय परिश्रम घेतले. सर्वतोपरी सगळ्यांनी मदत केली व सगळेच अभिनंदनास पात्र आहेत. विशेषतः सौ रंजना, श्री प्रदीप, सौ भारती पोलके, सौ मीना पोलके यांचे कार्यकारिणी समितीतर्फे मनपूर्वक आभार मानतो. आम्हाला सौ मधुमालती दामोदर पानसे यांनी श्री समर्थ रामदास व प्रतिभा योग हे पुस्तक उपलब्ध करून दिले. त्याबद्दल आम्ही त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. या सभागृहात आज हे संमेलन संपन्न होत आहे. त्या सभागृहाचे संचालक श्री माकडे साहेब यांनी आम्हाला खूपच मदत केली, तेव्हा त्यांचे आभार मानणे माझे कर्तव्य आहे. आपल्या हातात वंशवेल येईल माहितीपटावरून बघालच, तेव्हा आता जास्त काही सांगणे न लगे. पुढील कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मी सौ भारती पोलके यांच्याकडे सोपित आहोत. धन्यवाद. पोलके पारिवारिक संमेलन हा आपला कौटुंबिक सण मोठ्या प्रमाणात करू असे श्री अरविंद उर्फ बंडू पोलके यांच्या मनात आले व ते पुस्तक रूपाने सर्वांपर्यंत पोहोचावे व त्याचा ठेवा प्रत्येक पोलके परिवारातील सदस्याला मिळावा या हेतूने आपल्या परिवाराची वंशवेल ही स्मरणिका प्रकाशित झाली.
त्या स्मरणिकेचे उद्घाटन करण्याची मी श्री राजा काका व बाळकाका यांना विनंती करते. स्मरणिकेचे उद्घाटन झालेले आहे. ही स्मरणिका प्रत्येकाच्या हातात पडणारच आहे, पण त्याविषयी मी थोडंसं सांगते. पोलके परिवार ही स्मरणिका आपणा सर्वांच्या हाती देताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. ही स्मरणिका तयार करण्यासाठी आपणा सर्वांचा हातभार लागला आहे हे सांगणे न लगे. आपल्या परिवाराची ऐतिहासिक माहिती, थोर व्यक्तींचा परिचय तसेच प्रत्येक कुटुंबाची वैयक्तिक माहिती फोटोसहित प्रकाशित झालेली आहे. तसेच या मासिकाच्या शेवटी सर्वांचे भ्रमणध्वनी दिलेले आहेत. ही स्मरणिका तयार होण्याचे श्रेय प्रामुख्याने श्रीमती मंदाकिनी देसाई, श्री बाळकाका पोलके, सौ लीला पोलके यांना जाते. प्रत्येकाच्या मनात विचार असतातच. या स्मरणिकेच्या माध्यमातून आपल्याला ते व्यक्त करण्याचे प्रमाण मिळालेले आहे. प्रत्येकाला पोलके परिवाराचा भूतकाळ काय होता, वर्तमानात काय आहे व भविष्यकाळ कसा असायला हवे याची कल्पना यावी, हा यामागचा मुख्य उद्देश आहे. या स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने पोलके परिवाराच्या 3 पिढ्या एकत्र आलेल्या आहेत. आपल्या पूर्वजांचे कार्य, नंतरच्या पिढीचे कर्तृत्व, त्याच्यानंतरच्या पिढीने घेतलेली झेप याची कल्पना सर्वांना येणार आहे. ही स्मरणिका आपणा सर्वांच्या हाती पडणारच आहे, त्यामुळे मी त्याविषयी जास्त काही बोलून आपली उत्सुकता संपवत नाही. श्री बंडू पोलके यांनी अथक परिश्रम करूनही त्यात काही थोड्याफार त्रुटी राहून गेल्या असतील, म्हणजे व्याकरणाच्या असतील, तर त्याबद्दल मी कार्यकारिणीतर्फे सर्वांची क्षमा मागते. आता मी श्री राजाभाऊ पोलके यांना 2 शब्द बोलण्याची विनंती करते. माझे बंधू बाळासाहेब पोलके आणि चंद्रकांत पोलके याशिवाय इतर सर्व सदस्य, बंधू भगिनी, यांनी आयुष्यभर बोलण्याचंच काम केलं, त्याच्यावर आज अबोल होण्याची वेळ आली. काय बोलू, कसा बोलू, कुठून सुरुवात करू, कुठे शेवट करू, असे अनेक प्रश्न माझ्या मनामध्ये आहेत. पण मी शिक्षक असल्यामुळे एक लहानशी गोष्ट तुम्हाला सांगतो. अन्नदाता सुखी भव असं जेवण झाल्यानंतर आपण एक सदिच्छा व्यक्त करतो. वास्तविक मनुष्य स्वकष्टाने जी काही कमाई करतो ती सर्व कमाई त्याच्या दृष्टीने त्यांनी प्रामाणिकपणे केलेली असते. मग प्रामाणिकपणे केलेली असते याचा अर्थ, प्रामाणिकपणे केलेली असते याचा अर्थ की उद्योगपती असेल तो दिवाळे काढत नाही, बनिया असेल तो दांडी मारत नाही, कर्मचारी असेल तो लाच घेत नाही, म्हणजे प्रामाणिकपणे. आणि या प्रामाणिकपणाने आपण जे काही कमावतो त्याचं अन्न आपण खातो. पण हे अन्न खाण्याचा अधिकार कोणाला? ज्यांनी आपलं कर्तव्य पार पाडलं असेल त्यालाच अधिकार मिळतो. ज्यांनी कर्तव्यच पार पाडलं नाही तो अधिकारी नाही. आपण असं पाहतो की आपण गृहस्थ आहोत आणि या गृहस्थाला काही कर्तव्य पार पाडावी लागतात. पण तो गृहस्थाश्रमी म्हणून
त्याला हे बघावं लागतं की घरामध्ये जी म्हातारी माणसं आहेत त्यांचं जेवण झालं आहे का, लहान मुलांचं पोट भरलं आहे का, जी दारामध्ये आपल्या अतिथी किंवा भिक्षेकरी आले असतील त्यांना भिक्षा दिल्या गेली आहे का, लहान मुलांचं जेवण झालं आहे का, आजारी माणसाचं पुस्तक पाणी झालं आहे का. आणि इतकं सगळं झाल्यानंतर या माणसाला जेवणाचा अधिकार पोचतो. परंतु नुसतं जेवण झालं म्हणजे त्याचं काम संपत नाही. त्याच्यानंतर त्याला आशीर्वाद द्यायचा असतो, सदिच्छा व्यक्त करायची असते. आणि तो आशीर्वाद म्हणजे कोणता? अन्नदाता सुखी भव असं म्हटल्याशिवाय त्याच्या कर्तव्याची इतिश्री होत नाही. तेव्हा मित्रहो, आपण सगळ्यांनी गृहस्थाश्रम धर्म पालन करत असताना या गोष्टीचा अर्थ समजून आणि त्याप्रमाणे माझं आयुष्य चाललं आहे का याचा विचार करावा. बंडू पोलकेबद्दल काय बोलू त्याच्याबद्दल? अरे त्यांनी इतिहासाचा अभ्यास केला नाही, त्यांनी इतिहास वाचला नाही, त्यांनी प्रत्यक्ष इतिहास घडवण्याचं काम केलं. आणि हे पोलके परिवारावर त्याचे मोठे उपकार आहेत असं मी समजतो. त्याच्यापासून प्रेरणा घेऊन आणखी अनेक प्रकारचे धाडसी उपक्रम आपल्या परिवारातील कनिष्ठ सदस्यांनी करावे पुढे, आणि लोकांना याहीपेक्षा जास्त चकित करून सोडावं ही अपेक्षा या प्रसंगी व्यक्त करून मी माझे 2 शब्द समाप्त. यांनी मार्गदर्शनपर बोलण्याची मी त्यांना विनंती करते. नमस्कार. थोरांना साष्टांग नमस्कार व सर्व धाकट्यांना अनेक शुभ आशीर्वाद. आणखीन सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा. पोलके परिवारातील पुरुषांमध्ये मी आता सर्वात ज्येष्ठ म्हणून माझ्यावर या संमेलनातील अध्यक्षपदाची जबाबदारी आली आहे. आपल्या परिवाराचं प्रथम संमेलन म्हणून आणि त्याचा अध्यक्षपदाचा मान मला मिळाला म्हणून मला घाईवरून आलेले आहे. श्री हरिभाऊ व रामचंद्रपंत पोलके यांची पिढीपासून आज 2012पर्यंत आपल्या परिवाराच्या आता 6 पिढ्या झाल्या. त्या आधीच्या माहितीतल्या 2 पिढ्यांची माहिती उपलब्ध झालेली नसल्यामुळे या 6 पिढ्यांसंबंधी सांगीवांगीवरून इतिहास संकलित केला गेला व तो स्मरणिकेच्या रूपात आपल्या सर्वांना तो उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यात काही त्रुटी असण्याची शक्यता आहे, परंतु यातील कार्यकारी मंडळाचे अथक परिश्रम विचारात घ्यायलाच हवे. सर्वजण या कार्यासाठी झपाटल्यागत कामाला लागले व हे स्नेहसंमेलन यशस्वी करण्यात तन मन धनाने सहभागी झाले याचाच खरा आनंद आहे. आज आपली ही उपस्थिती हे त्याचे फलित आहे. आज जवळपास 200 पोलके संबंधित एकत्र येणे हेही काही कमी नव्हे. यातील सर्व थोरांनी आपल्या कुटुंबियांचा परिचय इतरांना करून देणे हे सर्वात महत्त्वाचे काम आहे. शिक्षणामुळे व नोकरी व्यवसायामुळे सर्व कुटुंबे विखुरली गेली. त्या सर्वांनी जास्तीत जास्त संख्येत एकत्र येऊन हे संमेलन आकर्षक बनविण्याचा प्रयत्न केला आहे. पुढील तरुण पिढीने भविष्यात असेच संमेलन आयोजित करून आपल्या परिवाराचे
एकीकरण साधावे अशी अपेक्षा करायला हवी. मध्ये 2003मध्ये 9 वर्षापूर्वी श्रीमती मंदाकिनी अक्का देसाईने हा प्रयत्न लक्ष्मणराव पोलके यांचे 100व्या वाढदिवसाचे शताब्दी रूपाने आयोजन केले होते. त्यात आपल्या नागपुरात हजर असणाऱ्या पोलके परिवारातील सदस्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. आज मात्र ही पारिवारिक संकल्पना मोठ्या प्रमाणात व सर्वदूर विखुरलेल्या संबंधित पोलके परिवारासाठी आयोजित केली आहे व आपणा सर्वांचा प्रतिसाद कौतुकास्पद आहे. दिवसभराचे भरगच्च कार्यक्रम आपण आयोजित केले आहेत. त्यात मनापासून भाग घ्यावा आणि सहकार्य करावे. सगळे आपण आपलेच आहोत ही जाणीव सतत ठेवावी व यापुढेही असेच सहकार्य द्यावे ही अपेक्षा आहे. अध्यक्ष म्हणून मला भाषणाची लांबड लावायची नाही. हा सन्मान मिळाल्याबद्दल मी आपणा सर्वांशी कृतज्ञ आहे. पुढील सर्व कार्यक्रमांचा मनापासून आस्वाद घ्यावा ही सर्वांना विनंती करून माझे अध्यक्षीय भाषण संपवून सर्वांना आशीर्वाद देतो. अन्नदानाने एक गोष्ट माझ्या हातून सुटली, ती म्हणजे अशी की बंडूचा जसा मी उल्लेख केला तसा उल्लेख प्रदीपचा करायचा माझ्या बोलण्यातून राहून गेला. बंडूच्या खांद्याला खांदा लावून आणि प्रदीपने जे काही कष्ट केले त्याचासुद्धा उल्लेख माझ्या भाषणातून किंवा माझ्या 2 शब्दातून व्हायला हवा होता. तो झाला नाही याबद्दल मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. धन्यवाद. आता मी श्री चंद्रकांत पोलके उर्फ कांताकाका पोलके यांना विनंती करते की त्यांनी आपले 2 शब्द बोलावे. बसूनच बोलतो. हो, बसूनच बोलतो. हा आनंदाचा सोहळा आज इथे आपण बघत आहोत आणि त्याचा आस्वाद घेत आहोत. हा असा उपक्रम कधी कोणी राबवेल अशी कल्पनाच आम्ही कधी केली नव्हती. पण खरोखरच हा जो काही कार्यक्रम इथे आयोजित केला गेला आहे हा अभूतपूर्व असा सोहळा आहे. सगळ्या पोलके परिवारापासून मी थोडा लांब गेल्यामुळे माझा जरी संबंध होता तरी माझ्या कुटुंबियाचा फार काही संबंध कधी आला नाही. पण एक पोलके कुटुंबातली 2-3 घरं सोडले तर बाकी जवळजवळ 99% कुटुंब सगळं नागपूरला स्थिर आहे. तर अशा सोहळ्यामुळे आज आपण सर्व एकत्र आलो आहोत. इथले तर आहेतच, हे नेहमी येतात जातात, पण आमच्यासारखे जरा लांब राहणारे ते इथे आलेले आहेत. तर हे सर्व बघून कुठेतरी मन अभिमानाने भरून जातं आणि आपल्या भावना रोखणंही कठीण जातं. आज सर्व आपल्या बंडू पोलके, मीना पोलके, मंदा देसाई यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. खरोखर हा असा सोहळा बघणं आणि हे सुद्धा एक भाग्य पाहिजे आणि ते भाग्य आता आम्हाला मिळालेलं आहे. हे सर्व बघून मन भरून आलेलं आहे. नमस्कार. आता या संमेलनाविषयी मी आजच्या कार्यक्रमाच्या प्रेरणास्त्रोत श्रीमती मंदाकिनी देसाई यांनी आपले मनोगत व्यक्त करण्याची मी विनंती करते. लावतो त्याच्याशिवाय आपण काहीही करू शकत नाही आणि म्हणून प्रथम गजाननाला वंदन करते. त्यानंतर माझ्या घराण्याचा, माझ्या म्हणजे माझ्या पोलके घराण्याचा, मी आता जरी देसाई झाले तरी मी पोलके घराण्यात जन्म घेतलेला आहे आणि म्हणून माझ्या घराण्याचे पहिले पुरुष माझ्या दृष्टीने जे होते ते हरिभाऊ पोलके. हरिभाऊ म्हणजे दादाजी. दादाजी आमचा वटवृक्ष आणि दादाजींच्या आम्ही इतक्या फांद्या. आज आम्ही हयात असलेले 13 बहीण भाऊ आहोत. दादाजींना 4 मुलं आणि 1 मुलगी हे सगळ्यांना माहिती आहे. तसंच त्यांचे चुलत भाऊ जे होते ते रामचंद्रराव पोलके म्हणजे ज्यांना आबाजी वगैरे म्हणायचे, म्हणजे निळू काकाचे वडील.
निळू काका हे सुद्धा आमच्या सख्यापेक्षा जास्ती होते, कारण नागपूरला आम्ही लोक त्या ठिकाणी फक्त एकच आमचं लक्ष्मणराव पोलक्यांचं घर होतं आणि बाकीचे सगळे नोकरीनिमित्ताने शेतीधंद्याच्या निमित्ताने बाहेरगावी होते. आणि म्हणून पोलके घराण्याचा खरा इतिहास जो आहे तो लक्ष्मणराव पोलक्यांना जास्तीत जास्त माहिती होता अशी माझी कल्पना आहे. त्याच्यात कोणी वाईट वाटून घेऊ नये की आम्हालाही माहिती आहे म्हणून, सगळ्यांनाच माहिती असेल, पण तो जास्ती लक्ष्मणराव पोलक्यांनी. आणि मला थोडीशी त्याची आवड असल्यामुळे मी इतिहासाची विद्यार्थिनी आहे, पहिल्यांदाच सांगते. आणि इतिहासाची विद्यार्थिनी असल्यामुळे मी बाबांच्या मागे लागून की आपलं घराण्याचं कोण पक्का आहे, कोण आहे, कोण नाही हे विचारत होते आणि ते मला सांगत होते. ते थोडंसं जरा माझ्या डोक्यामध्ये भरून गेलं होतं आणि ते मी थोडासा लिहिण्याचा प्रयत्न केला. हरिभाऊ पोलके आणि सखूबाई पोलके हे मूळ पुरुष. सखूबाई म्हणजे आमची आजी. आणि आज आम्ही त्या आजीची, तुम्हाला खोटं वाटेल, 5 लोकांचे आम्ही 27 बहीण भाऊ होतो. 27. आणि त्या 27चे 27 दुने 54. असं करता करता आज आपला आकडा जर पाहिला तर तो जवळजवळ 187 लोकांचा होतो. माझ्या कल्पनेप्रमाणे त्याच्यात एखाद्या वेळेस चूकभूल असू शकते, नाही असं नाही, कारण आता नवीन पिढीचं मला प्रत्यक्ष काही माहिती नाही आहे, कारण खूप संबंध कमी येतो, वयोमानाप्रमाणे कमी येतो, माझं जाणं येणं होत नाही किंवा ते कोणी येत नाहीत, असं काहीतरी होत असतं. त्याच्यामध्ये आपण फारसं वाईट वाटून घेण्याचं कारण नाही आहे. फक्त एकच याच्यातून सांगावं असं वाटतं की माणसांमध्ये जर जिव्हाळा, प्रेम, आत्मीयता आणि मुख्य म्हणजे हे आपलेच आहेत याची जर जाणीव असेल तर जास्तीत जास्त आपण जवळ येऊ शकतो. संमेलनं आणि स्नेहसंमेलनं घेऊन काही जवळ कोणी येत नाही, मनातून जवळ यावं लागतं. हे काय होतं की करायचं म्हणून करायचं, घ्यायचं म्हणून घ्यायचं, असं काही होऊ नये याची माझी इच्छा आहे, असं नेहमी म्हणत असते मी तुम्हाला फक्त शेवट एकच सांगू इच्छिते की छंद वृत्त न मला माहिती, माय मराठी बोली माझी, समजून घ्या माझं माते सम, चुका घालूनी पोटी. आज माझ्या काही चुका झाल्या असतील, मी काही लिहिलेलं आहे, मला जे जे माहिती होतं ते मी लिहिण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे. त्याच्यावर कुणाचाही आक्षेप असावा किंवा आक्षेप घ्यावा असं त्याच्यात काहीही लिहिलेलं नाही. आणि पुष्कळ वेळा काय होतं की आपण जेव्हा लिहायला बसतो किंवा आपण काही बोलायला बसतो आणि खऱ्या गोष्टी लिहिता लिहिता एखाद्या वेळेस कटूसुद्धा भाषा त्याच्यातून निघून जाते. पण ते कटुत्व सोडून द्यायचं, कारण काही वेळेस आपल्या म्हणजे आजाराला किंवा शरीराला कारल्याची सुद्धा गरज असते, तसं त्या कडू शब्दाची सुद्धा गरज असते, हे लक्षात ठेवा. म्हणजे कडू आहे म्हणून ते वाईटच आहे असंही नाही आहे, तर त्याच्यातून चांगला मार्ग काढायचा, साखर पेरावी. आणि आजच्या पिढीला, नवीन पिढीला माझी ओळख पुष्कळ लोकांना नसेल, एखाद्या वेळेस नावानी असू शकते. मी थोडंसं कधीतरी असं मध्ये लिहित असते, पेपरमध्ये लिहित असते किंवा बोलताना काहीतरी बोलून जाते किंवा कुठंतरी सामाजिक कार्य करते. मला सामाजिक कार्याची जास्ती वैयक्तिक कार्यापेक्षा मला समाजात राहायचं जास्ती आवड आहे. मी एका वृद्धाश्रमाचं काम करते, माहिती असेल बहुतेकांना. मी एका बाल आश्रमाचं काम करते आणि एका ज्या परित्यक्ता कुमारी माता आहेत अशा मुलांच्या, अशा महिलांचं काम करते, तर त्याच्यात मला जास्ती आनंद होतो. आणि मी सदोदित माझ्या कामात गुरफटलेली असते, म्हणून पुष्कळ वेळा घरच्या लोकांची भेट होऊ शकत नाही. गैरसमज होतात, गैरसमज काढून टाकावे ही अपेक्षा आहे. पुढच्या पिढीने एकमेकांशी खरोखरीच प्रेमाने राहावं. त्याच्यात कुठेतरी हे म्हटलं म्हणून, ते म्हटलं म्हणून, असं झालं म्हणून, तसं झालं म्हणून, हा ह्याच्याशी बोलतो म्हणून, तो त्याच्याशी काहीतरी कार्य करतो म्हणून, अशा तऱ्हेची कुठलीही भावना मनात जर बाळगली तर त्याला काही अर्थ नसतो. फक्त अर्थ असतो तो प्रेमाला, तो जिव्हाळ्याला, आणि त्याच्यात त्यांनी सगळं करावं अशी अपेक्षा आहे. मी बोलले, कोणाला काही त्याच्यातलं पटलं तरी घ्यावं, नाही पटलं तर सोडून द्यावं आणि मला माफ करावं, एवढंच फक्त. कारण मी जगते माझा मार्ग, माझ्या हिशोबाने, त्याच्यावर कुणाचं बंधनही नाही आणि ते नसावं अशी माझी इच्छा आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. मोठ्यांना नमस्कार. माझ्यापेक्षा मोठ्या इथं 2-3 जणी आहेत. इंदू माझ्यापेक्षा थोडी मोठी आहे. कुसुम वहिनी माझी मैत्रीण आहे लहानपणची, त्याच्यामुळे तरी ती वहिनी म्हणू नये आणि वयाने मोठी आहे. आणि सगळ्यात मोठी जर पोलके घराण्याचा जर विचार केला तर आज आमची लीला आहे. लीला ही सगळ्यात मोठी. त्याच्यानंतर आज म्हणजे आम्ही लोक जे 13 बहीण भाऊ जिवंत आहोत असं म्हणते मी आता,
मी म्हणाल की ही जिवंत असण्याचं काय आहोतच आम्ही आता सध्या. तर लीला, इंदू, मी आम्ही तिघी जणी बहिणींमधून मोठ्या आहोत. मुलांमधून आता हे समोर तुमच्यासमोर बसलेलेच आहेत ते आहेत. त्याच्यानंतर आमच्या आत्याचा मुलगा शरद हा सुद्धा मोठा आहे. तो यावा अशी इच्छा होती, आला नाही बहुतेक तो, पण म्हणजे तोही याच कुटुंबातला एक अविभाज्य घटक आहे, त्यांनी यायला पाहिजे होतं. तर असे सगळे आम्ही आजही 13 बहीण भावंड, आत्याचे आणि आमचे. आणि तसंच निळू काकाच्याबद्दल बोलायला थोडंसं जरा आवश्यक आहे, कारण निळू काका हा आमचा खरोखरी सख्या काकापेक्षा जास्ती काका होता. आणि का कोणच माहिती, निळू काकाला आम्ही अहो जाहो कधी म्हटलं नाही. आणि तेही आम्हाला त्यांना एक ती थोडीशी जरा दाब दूर करून फेकायचं, मारायचं, काहीतरी गंमत करायची अशी त्यांना ती सवय होती. आणि त्याच्यामुळे निळू काका आणि रमा काकू हे सुद्धा आमचे अगदी सख्यापेक्षा सख्खे होते, कारण घर आमचं नागपूरला होतं. आणि नागपूरलाच अण्णा पण आला, भैया पण आला, आणि आज तर सगळं पोलके कुटुंब जवळपास नागपुरातच आहे. आणि ते सगळ्यांशी एकमेकांशी कधी ना कधीतरी कुठल्या तरी कारणाने संबंध स्थापून असतात. ही एक आनंदाची गोष्ट आहे. आज हरिभाऊंपासून जर विचार केला तर 6वी पिढी आज नांदते आहे, कारण बंडू पोलकेला नात झालेली आहे. बंडू पोलकेच्या नातीपर्यंतची 6वी पिढी पूर्ण होते. आज 6 पिढ्या एकत्र या ठिकाणी आहेत. ह्याचा आनंद खरोखरीच अतिशय आहे. त्याचं वर्णन करणं दुरापास्त आहे. मला जास्ती काही सांगायचं नाही आहे. मोठ्यांना पुन्हा एकदा नमस्कार, लहानांना आशीर्वाद. आणि असंच संमेलनाच्या का होईना याच्यातून एकत्र या, एकत्र व्हा आणि मनातली सगळी जळमट काढून टाका, बस हीच विनंती. धन्यवाद. वंदा देसाई यांनी कुटुंबाविषयी खरोखरच जास्त, म्हणजे त्या जर नसत्या तर आपली पुस्तिका प्रकाशित होऊच शकली नसती. सगळ्यात जास्त माहिती आणि सगळ्यात स्मरणशक्ती जास्त असलेली व्यक्ती ही आपल्या कुटुंबातील आहे, याचा मला अभिमान वाटतो. याच्यानंतर सौ सुमती उर्फ प्रभा बरबडीकर यांनी त्यांची आई श्रीमती जानकीबाई पोलके यांच्याविषयी आपले विचार आम्हापर्यंत पोहोचवलेले आहेत. त्या प्रत्यक्ष इथे येऊन तर त्यांच्या वतीने मी त्यांनी जे लिहून दिलेलं आहे ते वाचून दाखवते. आई या 2 शब्दातच अपार प्रेम व माया, ममता दडलेली असते. आपल्या आईविषयी आपणा सर्वांची जानकी काकू म्हणजेच माझी आई. आईच्या विषयी जे मनात दाटून आले व वाटले ते मी थोडक्यात सांगते. आईचे माहेर टेंबेकर घराणे. आम्हाला 1 मामा 1 मावशी बस. आईचे एवढेच नातलग, मामा मामी 4 मुलं व 2 मुली असे मामे भावांचे येणे जाणे होतेच. पण आईला नेहमी माहेरपेक्षा सासरचे कौतुक जास्त. काका काकू आत्या यांचेबद्दल आम्हाला सांगत असे. पोलके कुटुंब मोठे, 4 काका आत्या चुलत भाऊ बहिणी, पण नोकरीनिमित्त सर्व शहरात विशेषतः नागपूरलाच जास्त राहत होते. भाऊजी मात्र आमगावला जमीनदाराकडे नोकरीला होते, तिथे स्थायिक झाले. त्यामुळे आमचे लहानपण तिथेच गेले. तिथे राहून लग्नाशिवाय फारसं कुणाकडे जाणं येणं होत नसे. बाई आत्या व चंदू भाऊ हे मात्र काही कारणानिमित्त आमगावला यायचे. पुढे चंदू भाऊ पण आमगावला स्थिर झाले. माझ्या आठवत्या वयात भाऊजींना डोळ्यांनी दिसत नव्हते. ताई विमलताईंचे लग्न झालेले होते तेही आठवत नाही. आई, भाऊजी, राजाभाऊ व मी आणि आशा हेच आमचे विश्व. भाऊजींची अगदीच तुटपुंजी मिळकत. राजाभाऊ स्वतःच्या शिक्षणासाठी किंवा कामानिमित्त बाहेर असायचे. त्यावेळेची परिस्थिती फारच बिकट होती. पण आईने खरंच शिक्षण नसल्याने वाटेल ते कष्ट करून तिने तिच्या वतीने संसार कसा केला याचंच कौतुक वाटतं. सर्वांवर प्रेम करणारी, सर्वांना आपलंसं मानून माया करणारी आमची प्रेमळ पण कणखर स्वभावाची आई ठेंगणी लहानचणीची, सावळ्या रंगाची असून तिने भाऊजींचा खडतर जीवनावर आपली मोठी सावली धरली. हळूहळू सतत कष्ट, देवधर्म, उपास-तापास, व्रत वैकल्य नित्य करणारी व व्रतस्थ जीवन जगणारी आई म्हणजे आमच्या घराचा श्वास होती. ऊन पावसाची कशाचीही पर्वा न करता जीवन संघर्ष सुरूच असायचा. राजाभाऊंवर तर तिचे खूप प्रेम होते. त्याला नोकरी लागली की आपला संघर्ष संपेल या आशेवर ती राबराबायची.
छोटे छोटे कपडे शिवणे, विणकाम करून ते विकणे, दळणकांडण इत्यादी करून पैसे कसे मिळवता येईल याकडेच तिचे लक्ष असायचे. तिचे कष्ट पाहिले, आठवले की आजही अंगावर काटा व डोळ्यात पाणी येते. आम्हाला पण लहानपणी कामाला लावायची वेळ पडली की आमची प्रेमळ आई एकदम कठोरपणे वागत असे. तिच्या हाताला वेगळीच चव होती. तिचा पदार्थ कधीच बिघडत नसे. निरनिराळे पदार्थ करून सर्वांना खाऊ घालताना तिच्या चेहऱ्यावर कमालीचे समाधान दिसे. राजाभाऊंनी वाटेल ते कष्ट करून नोकरी मिळवली. तो नोकरीला लागल्यावर तिला जरा समाधान लाभले. लहानपणी परिस्थितीचे चटके सहन करता करता आई भाऊजींच्या प्रेमळ छत्राखाली आम्ही प्रेमळ कधी लहानाचे मोठे झालो हे कळलेच नाही. वयाची 18 वर्षे पूर्ण होताच लग्न झाले. राजाभाऊंनी आमच्यासाठी खूप काही सोसले. नंतर तीर्थरूप भाऊजींच्या आजारपणात आपले सोवळे बाजूला ठेवून आईने खूप सेवा केली. ती अगदी सर्वार्थाने रामाची जानकी झाली. इतके कष्ट आयुष्यभर सोसूनही ती हसत व समाधानी असायची. 1969 मध्ये ती भाऊजींचे निधन झाले. आता ती एकटी पडली, पण राजाभाऊंचा संसार फुलला, त्यामुळे ती सुखी होती. वहिनीवर मुलीप्रमाणे माया करत होती. तिचे बोलणे मात्र रोखठोक होते, पण त्यामागे प्रेम जिव्हाळा असायचा. आम्ही आपापल्या संसारात रमलो होतो. तेही त्यांच्या कामात व संसारात व्यस्त झाले होते, त्यामुळे ती कंटाळायची. आता तिचे कष्ट संपले. ती मग नागपूर, बालाघाट किंवा लग्न किंवा काही कामानिमित्त फिरू लागली. ती आता खऱ्या अर्थाने सुखी झाली होती. 5 सप्टेंबर 1984 मध्ये ती अचानक आजारी वगैरे न होता आम्हाला सोडून निघून गेली. ती प्रेमळ मूर्ती आता दिसणार नाही. तो प्रेमळ आवाज आता येणार नाही. आईच्या जाण्याचं तिच्या वयाशी काही नातं नसतं. आईला वय नसतं. ती असं वाटतं की आता ते प्रेम चैतन्य अंगाला संपलं, पण परत त्यांना जवळ घेऊन मी आहे तुमच्याजवळ, रडू नका असे म्हटले. राजाभाऊंनी असे म्हटले. हे ऐकता क्षणीच पाठीवर पडलेल्या प्रेमाचा स्पर्श खरे सांगून गेला. आजता काळात राजाभाऊ व सौ बहिणींनी आम्हाला अपार माया व प्रेम दिले. आमचं माहेर जसंच्या तसं ठेवलं. तुम्ही सर्व पोलके कुटुंबियांकडून आम्हा सर्व बहिणींचा प्रेम व माया द्यावी व अशीच माया करावी हीच अपेक्षा. हे लिहिलेले आहे त्या प्रभाते परभणीकर इथे उपस्थित आहे. मी त्यांना विनंती करते की त्यांनी उभं राहून सर्वांना नमस्कार करावा. त्यांच्या वतीने मी हे वाचलंय. तसंच प्रभात्यांचा एक मुलगा आहे अनंता बरबडीकर. तो विशाखापट्टणमला असतो. त्याची पण इथे आज यायची खूप इच्छा होती, पण तो काही कारणास्तव म्हणजे थोडासा विलंब झाल्यामुळे येऊ शकला नाही. पण त्यांनी एक ईमेलद्वारा एक संदेश पाठवलेला आहे, तर तो वाचण्याची विनंती मी सौ सुप्रिया बोलके यांना करते. एवढ्या मोठ्या परिवारामध्ये अनेक स्वभावाचे लोक असतात. काही आवडतात, काही आपल्या जीवनात कुठेतरी स्थान मिळवून जातात. बरेचदा ते आपण व्यक्त करीत नाही, पण अशा काही सोहळ्यानिमित्त सर्व आठवणी ताज्या होतात. एखाद्या चित्रपटासारखे डोळ्यापुढे दिसू लागतं. पोलके परिवाराच्या बऱ्याच जणांना मी ओळखत असलो तरी माझे विश्व माझी आई, माझे मामा आणि माझा भाऊ मिलिंद यांच्या भोवती गुंतलेलं. आईबद्दल काय लिहावं? देवाचे आणि ह्या परिवाराचे जेवढे आभार मानावे तेवढे थोडेच. मामा लहानपणापासून उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये नेहमीच आंबावला राहण्याचा आनंद मिळत असे. त्या दरम्यान मामाचे वागणे, बोलणे, लिखाण, कपड्यांची पद्धत, स्वच्छता, राजकीय आणि सामाजिक विचार, कधी कधी मिश्किल थट्टा या सर्व गोष्टी खूपच बारकाईने बघितल्या. माझी लिखाणाची आवड ही माझ्या मामांचीच देण आहे. अतिशय कठीण परिस्थितीत शांतपणे संकटाला सामोरे जाण्याचा मोठा गुण त्यांच्याकडून शिकण्यालायक आहे. वर्धेला असताना संकटकाळी धीर द्यायला आलेले मामा आठवले की एक आदर्श भाऊ कसा असावा याचे उदाहरण समोर दिसते. ज्या मामांकडून खूप काही शिकायला मिळाले त्यांचा मी सदैव ऋणी राहीन. त्यांच्या दीर्घायुष्यासाठी ईश्वरचरणी प्रार्थना. मिलिंद मी एकुलता एक असल्यामुळे माझ्या मोठ्या भावाची सारी नाती मी मिलिंदमध्ये शोधत असे. माझ्या छोट्या छोट्या गोष्टी त्याला शेअर करीत असे. त्याचा सल्ला मला नेहमीच हवाहसा वाटत असे. त्याने मला रेल्वेच्या डब्यात दारामध्ये पाय सोडून बसायला शिकवलं. त्याने मला स्टायलिश सही करायला शिकवलं. एकंदर त्याने मला जगायचा आनंद कसा घ्यावा हे शिकवलं. प्रतिकूल परिस्थितीत जेव्हा जेव्हा मला एकटं वाटायचं तेव्हा तो माझ्याजवळ असायचा. मला धीर द्यायचा, प्रोत्साहित करायचा. त्याचबरोबर माझ्या यशामध्ये स्वतः मिसळून जायचा. इंजिनिअरिंगचा रिझल्ट लागल्यावर रात्री 11 वाजता आईस्क्रीम खाल्ल्याचं अजूनही विसरता येत नाही.
किंवा अगदी लहान असताना बिनधास्त रेल्वेने केलेला प्रवास विसरता येत नाही. आम्हा दोघांना अजून खूप प्रवास करायचा आहे. एकमेकांना गरज पडणार आहे. बालपणी आणि तरुणपणी जशी साथ दिली तशीच साथ पुढेही लागणार आहे. एक भाऊ म्हणून आणि त्याहीपेक्षा जास्त एक मित्र म्हणून. मित्रा, तुझे खूप खूप आभार. इतरही अनेकांनी खूप प्रेम दिलं. खूप जिव्हाळा लावून गेलेली ताई आणि विमल मावशी, आईसारखेच प्रेम करणारी आशा मावशी, आपल्या व्यक्तिमत्वाने प्रोत्साहित करणारी मामी आणि इतर अनेकांना माझा नमस्कार. तुमचा बोलके परिवाराचा हा कार्यक्रम आम्हाला देखील प्रेरणा देणारा ठरेल हा विश्वास. धन्यवाद.